आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहे। मागे सुदर्शन न्यूजने रिसोड शहरात होणारं मोठं धर्मांतरणचं रॅकेट समोर काढलं होतं। दादा, आता परत हे होतंय की 25 डिसेंबर येत आहेत आणि 2000 लोक जे आहेत ते एका वेळेस तिथे धर्मांतरण करणार आहे। मोठी बातमी आहे रिसोडला, तर काय तुमचं मत आहे? ही जर तुमची बातमी असेल तर पोलीस प्रशासनानं अतिशय गंभीरपणे ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं। जे कोणी धर्मांतरण करण्यासाठी प्रयत्न करतायत ते फसवेगिरीनं असेल, ते आमिष दाखवून असेल, अज्ञानाचा गैरफायदा घेऊन असेल, अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन असेल किंवा त्यांना आम्ही चमत्कार करतो, मदत करतो अशी जी कोणी लोक आहेत त्यांना ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। जर कोणी असा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला तर ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही। परत आमच्या नावानं कोणी बोंबलू नये। जर तुम्ही चुकीचं जबरदस्तीनं फसवेगिरीनं हे प्रकरण जर लावून धरलं आणि कुणाचं धर्मांतरण झालं तर जशा तसं उत्तर देण्याची तयारी आमची आहे। बिलकुल, पारधी समाजाचे सगळे लोक आहे, पाड्यांमध्ये राहणार आहे, वंचित आहेत आणि अशा लोकांना मुद्दाम टार्गेट केलं जातं आणि हा आता अगदी येणाऱ्या 25 तारखेलाच आहे, 25 डिसेंबरला, म्हणून सगळ्यात जास्ती विषय तुमच्यावर बोलल्या जातो। आम्ही तिकडचे आमच्या सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही बोलून घेऊ। जे कोणी लोक असे असतील तर त्यांची भेट घेऊ, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या बाबीपासून आम्ही परावृत्त करण्याचा प्रयत्न करू। स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर।